श्रद्धा, भक्ती आणि चैतन्य. किसनगिरी बाबांच्या चरणी सावेडीकर नतमस्तक. पारायणाने मिळाली आध्यात्मिक ऊर्जा, तर भजनाने मंत्रमुग्ध झाले भाविक. सावेडी उपनगरातील संत किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तिधाम येथे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेच्या वातावरणात साजरा झाला. ज्ञानबा तुकाराम आणि सद्गुरू किसनगिरी बाबांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. देवगड संस्थानचे प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरी महाराज आणि स्वामी श्री प्रकाशानगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेतून साकारलेल्या या भक्तिधामात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. सोहळ्याची सुरुवात पहाटे मंगलमय वातावरणात श्रींच्या अभिषेकाने आणि नित्यपूजेने झाली. त्यानंतर भाविकांनी श्री किसनगिरी विजय या ग्रंथाचे मनोभावे सामुदायिक पारायण केले. या ग्रंथ वाचनाने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा मिळाली. दुपारी आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने घेतला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रात्री 9 ते 11 या वेळेत झालेली गुरुभक्ती भजन संध्या. श्री गोरक्षनाथ दुतारे महाराज यांच्या सुश्राव्य भजनांनी आणि उपस्थितीने भाविक मंत्रमुग्ध झाले. भक्ती आणि सुरांच्या या संगमामुळे वातावरणात एक वेगळंच चैतन्य निर्माण झालं होतं. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन दर्शन घेतले. यामध्ये महापौर ज्योती गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती दीपाली बारसकर, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, सौ किरण बारसकर यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवरांचा समावेश होता. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते. या सोहळ्यामुळे भिस्तबाग परिसरातील वातावरण पूर्णपणे चैतन्यमय झाले होते. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. किसनगिरी नगरमधील दत्त मंदिरामध्ये आज किसनगिरी महाराजांचा पुण्य स्मरणाचा कार्यक्रम अत्यंत शांत सुंदर पद्धतीने साजरा करण्यात आला. आणि आपण जाणतोच की शहरातील अत्यंत सुंदर, स्वच्छ आणि मनाला प्रसन्न करणारं असं किसनगिरीमधील दत्त मंदिर आहे. आणि येथील कार्यक्रमही अत्यंत सुंदर प्रकारे सर्व आयोजित केले जातात. किसनगिरी महाराजांनी जे नियम घालून दिलेले आहेत त्या पद्धतीनेच वारकरी संप्रदायाला धरून सर्व कार्यक्रम इथे केले जातात. आणि परमपूज्य भास्करगिरी महाराज यांच्या माध्यमातूनही इथे अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. आणि संपूर्ण त्यांचं भक्तमंडळ याच्यासाठी अहोरात्र कष्ट करतं. आणि संपूर्ण भक्तमंडळाचे, संपूर्ण मॅनेजमेंट ट्रस्टचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सर्व भाविकांना विनंती करतो की आपणही ह्या मंदिराला व्हिजिट दिली पाहिजे, कारण अत्यंत सुंदर असं मंदिर आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आहे. आणि अहिल्यानगर शहराचे हिंदू जननायक कार्यसम्राट आमदार संग्राम भैया असतील किंवा संपतदादा बारसकर यांच्या माध्यमातून विकास कामेही या मंदिरात चालू येतं. तर सर्वांच्या वतीने यांचेही मी मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.